तर नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आपण आहे पंढरपूरमध्ये. तर सकाळ सकाळ आलो होतो दर्शनासाठी. खाली तिकडे इस्कॉनला पण जाणार आहे. तिथे बघू शकता गर्दी आजची. आज अमावस्या 11 तारीख आहे आज. बघितलं का? बघा इकडं पुंडलिकाचं मंदिर, भक्त पुंडलिकाचं मंदिर. इकडं आपली गाडी, इकडं नदी, तिकडं पलीकडे इस्कॉन मंदिर आहे. असं आहे. तर बघतो विठ्ठलाचं दर्शन का होतंय का. झालं तर ठीकच आहे, नाही झालं तरी पण घेणार आहे. गर्दी तर कमी आहे बरं का. बघू दर्शन होईल, शक्यतो होईलच. जाऊया दर्शन करून. वातावरण बघ कसं त्याचं. इथं बघ कपिलाच्या मैत्रिणी सगळ्या इथं दिसतं ते. आपल्या म्हशीच्या मैत्रिणी पण होत्या इथं. गेल्या पंढरपुरी म्हशी होती सगळ्या. नदीवर चरतात त्या पलीकडे. तिथं बघ कपिलाची मैत्रीण. ते बघा तिथं दिसलं कसं. कपिलाला इकडे सोडायला पाहिजे. तर आलो आहे मी आणि माझा भाव आलेला आहे, दोघंजण. तो गेला दर्शनाला तिकडून, मी थांबलो होतो गाडीपासून. मी जाऊन आलेलो आहे तिकडून, कारण की गाडीपाशी थांबायला लागते ना कोणतरी, असा विषय. तिकडं मंदिरात वेगळं असतं, इथं वेगळं असतं. गाडीपाशी थांबायला लागते. बाकीचे पण गाड्या आहेत, पण आपल्या गाडीला लॉक नाही, त्याच्यामुळे असं चांगलं. तर फायनल दर्शन झालेलं आहे. माझं भावाचं दर्शन बघू शकतो तुम्ही. दर्शन कसं आहे विठ्ठलाचं. आता जाऊ घरी. तर आता आम्ही उसाचा रस करून जाणार आहे घरी डायरेक्ट. आवाज ऐकू का? हा बघा इथं डोक्यात सरकार इथून मुख दर्शनीत लाईन असते, आणि आपण दर्शन घेतलं आहे वरून लाईनीतून. चरण दर्शन घेतलेलं आहे. आता चाललंय घरी. इथं बघा आपली गाडी. काय लागलं पायाला? ठेस लागली काय? काय मावले साडे तुझ्या मागे. मित्रांनो, अमावस्या दिवशी दर्शन झालं. चपल्या आम्ही इथं सोडल्या त्या खाली. माझ्या चपल्या का गेल्या काय ते. जा आता दर्शन घेऊ पहिल्यांदा. काय हो, मी तर सकाळपासून काय फक्त चपाती दूध खाल्लंय. भूक लागली. आपला कुठं आहे? तिकडं आहे. इथं बाहेर मित्रांनो फायनली पोचलेलो आहे इस्कॉन मंदिरामध्ये. इथं बघा शिला प्रभू. फायनली मित्रांनो आपण प्रदक्षिणा घालतो. प्रदक्षिणा इथं बघू शकता कसं आहे मंदिर. इकडं बघू शकता. हे बघा इथं कसं आहे उखल बंधन लिहिलं भगवंताची इथं. आणि इकडं बघा सगळं भगवंताचा अवतार, दशावतार कसं आहे. आणि इथं विठ्ठल रुक्मिणी प्रत्यक्ष दर्शन करूया. इथं बघा रास नृत्य आहे. काय रास नृत्य रास नृत्य रास नृत्य र जगामध्ये हे बघायला चांगलं.
मित्रांनो आम्ही आलो होतो तर काहीतरी खाण्यासाठी भूक लागली तर इथलं सगळंच बंद आहे आत्तापर्यंत. इथं नको झाडा घरी इकडे इथं जा इथं बसतो. इथलं सगळंच बंद आहे त्यामुळे आम्ही हे घेतलं आहे. काय रे पहिल्यांदाच पितोय तो तिथं रस आहे रे मग इथं उसाचा रस आम्ही घेऊ रस परत घेऊ आधी हे का घ्यायचा तिथं बसून रस घ्यायचा का काय आहे? दूध आहे दूध मसाला दूध. तर आता फायनल आम्ही घेतला उसाचा रस इथं बघू शकता दोघाला 2 बाटल्या नाही ग्लास 20 रुपयाला. तर आपलं रस पिऊन झालेला आहे तुम्हाला दाखवतो. गाई गोशाळा दाखवू तिथली मित्रांनो गोशाळा हे बघा तिथलं मागच्या बाजून जायला लागेल मला. पलीकडच्या बाजून जाऊ पलीकडचं मित्रांनो आम्ही तिथनं दाखवतो तू पण पलीकडे झालं होता बंद आहे सगळं. नारळ मध्येच आहे कुठला तिरका 2 नंबरचा आहे सगळे मित्रांनो. इथं बघा हे बघा इथं नाव काय आहे तिचं नाव काय नाव नाक मारते नावानं तिकडं बघा सगळ्या काय आपल्या गोट्यावरच राडा आहे सगळा चिखलात. तुम्ही म्हणता आपल्या गोट्यात फक्त राडा आहे काय गुळू कुठं आहे झूम करून दाखवतो झूम करून बघा. सगळ्यांना बोलवायचं तिकडं झालेलं गेलेलं सगळे बघा इथं महाराज येतं महाकाल नाही तर महाराज येतं. तर बघितलं का गाई. तर फायनल जाऊया आता घरी गाडीवरती आपण. इथं बघा मित्रांनो हत्ती किती मोठं आहे. तुम्हाला काय घ्यायचं तर इथं घेऊ शकता सगळं काय फोटो हत्तीचं फायनली हत्ती मित्रांनो कसं आहे. इथं चप्पल सोडली इथं बघा बैलगाडी काय पण आहे मित्रांनो सगळं बघण्यासाठी. तर मित्रांनो आज पुन्हा आलो घरी. किती वाजले ते बघा 8:30 वाजले ते आणि 7 वाजता नाही 7:45ला आलो घरी आणि गायचं काम वगैरे करायचं होतं ते केलं. इथं बघू शकता अन्न गायचे तिथं आहेत. चमचमला पण दूध पाजलेलं आहे. चमचम आजचा दिवसभर इथं गायची धारा झालेल्या आहेत. एवढं दूध निघालं मित्रांनो एवढं दूध असते कमी आलं आहे दूध. तर इथं बघा रेडी कप्पू रात्रीचं संध्याकाळचं दिवसभर गेलो हो तुम्ही जरा बाहेर त्याच्यामुळं असा गोळ झालेला आहे. तर दर्शन हे झाले आपलं बरं झालं दर्शन. कप्प इकडे कपिलाची मैत्रीण दिसली ते लाल कलरची मैत्रीण कपिलाची ती मला वाटतं कुठली काय होती गिरमधली असेल बहुतेक गिरमधली आली बघ कप्पू या ताट त्यात चाललंय. गिरमधली होती आणि तिथं भरपूर गायी होत्या भरपूर मध्ये 100च्या वर असलेल्या गायी आणि तिथं पण असं पाऊस लागत होता चिखल पण तिकडं नाही तिची नाही काढली पण तिथं चिखल असल्यामुळं ती तिकडं थांबल्या होत्या. आपण जिथं व्हिडिओ काढायला ना आपण पहिल्यांदा गेलतो ना तिथं होत्या पण तिथं गेट होतं तिथनं आतमध्ये जाऊन देत नाही ती. अलीकडं आलो पण अलीकडे ते गायच नव्हत्या आणि गाई होत्या पलीकडं असा विषय झाला. त्याच्यामुळं आपण झूम करून दाखवलं तुम्हाला मागाशी मी गाई दाखवलं की इथं बघ कपिला काय चाललं गायींना अजून पेंट ठेवायची आणि मला जायचं दूध घालायला घेऊया दूध घालून. इथं बघा चमचम गोबरी चमचम 8 लिटर दूध पिली 8 लिटर. इथं बघा डॉगेश बाय कसं आहे रात्रीचा ब्लॉग चालू केला मित्रांनो रात्रीचा. आणि इथं बघा बाबांचं काय चाललंय बाबांचं हरिपाठ चालू. इथं बघा चिंगी हरिवंश पुराण हरिनाम कीर्तन हरिवन सौजन्य झोपली कशी बघा कसं इथं बघा किती वाजले 8:30 कसं. तर जेवण
आणि मित्रांनो आपली बहीण आली, मोठी बहीण आलेली आहे. इथं बघा कालवण करायचं चालू आहे, मटकीचं कालवण केलेलं आहे, करायचं चालू आहे. काय आहे चंद्रग्रहण आहे उद्या. अयो डाळिंब कशाला तोडले मित्रांनो, डाळिंब आणले तोडून, कच्चंच आणलंय. चष्मा कोणाचा आहे? माझा तुम्ही कुठून आलाय मग? ते मांडव्यात नाले. हां मांडव्यात ना. बरं बरं. मोबाईलची लाईट बंद करा, नाही तर चार्जिंग संपल सगळे. तर बघितले का बहीण आलेली आहे सुट्टीला 2 दिवस. तर करायचं जेवण, मटकी स्वयंपाक चालू आहे अजून सुद्धा. तर मी इथं दूध घालून करूया जेवण आणि झोपूया. तर आजच्या ब्लॉगमध्ये मला माहिती आहे काय आपण गायींचं वगैरे काय दाखवलं नाही, कारण की मी आज दिवसभर सकाळी 11 वाजता गेलो आणि आता आलो आहे 7:30ला, नाही 7:45ला आलो मी. तर करूया जेवण आणि झोपूया. उद्याचा ब्लॉग एकदम खास असणार आहे, मला माहीत आहे उद्या काय करणार आहे मी ती. तर उद्याचा ब्लॉग एकदम खास असणार आहे. तर उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. आणि आजचा ब्लॉग तुम्ही बघितलेला आहे. तर करूया जेवण आणि झोपूया. तर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. मम्मीचा मिक्सर चालू झाला. तर आजचा व्हिडिओ आवडला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात आपण उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि तुम्ही जर पंढरपूरवरून असाल तर नक्कीच सांगा, कारण की मी येत जात राहतो तिथं सारखं. इथं काय 60 किलोमीटर तर मी येत सारखं तिथं. आता पुढच्या वेळेस जाताना बाबांना घेऊन जायचं दर्शनाला. बाबांना दर्शनाला घेऊन जाताना तर काय डायरेक्ट VIP दर्शनातनं लाईनीतनं जाते ते. आम्हाला किती वेळ लागला माहिती आहे का? आम्हाला वेळ लागला तरी 2.5 तास लागला. 2.5 तास दोघं जण, मी माझा भाऊ होतो. 2.5 तास लागला. सकाळी गेलो आपण पंढरपूरला पहिल्यांदा. तिथं थोडंसं काम होतं ते केलं. इस्कॉनमध्ये गेलो. नंतर ना पंढरपूरला गेलो, दर्शन घेतलं विठ्ठलाचंही ते. आणि आतमध्ये फोन अलाउड नाही ना, कोणालाच नाही. आता जी काय व्हिडिओ तुम्ही बघता रील्स वगैरे, ते कसे नेतात ते VIP लोक असतात मोठे ते नेतात. तर फोन अलाउड नसल्यामुळं आपल्याला काही शूट करता आलंच नाही. आणि कधी बघू काय पैशात शूट करता आलं तर करू. तुमच्या सपोर्टनं जर मोठे एकदम पदवी मिळाली आपल्याला तर फोन नेऊन देतात आतमध्ये. त्यावेळेस मग आपण फोटो वगैरे शूट वगैरे तुम्हाला दाखवतो एकदम भारीपैकी आपल्या ब्लॉगनुसार आपल्या फोनमध्ये. तर करूया जेवण आणि झोपूया. आजचा व्हिडिओ आवडला लाईक करा. चॅनलवरती चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात आपण उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय.